अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कुठल्या वस्तूंची खरेदी करणं आपल्याला अतिशय शुभ ठरेल, लाभकारी ठरेल, ही माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. बघा, लक्ष्मीपूजन हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी अमावास्या असते. या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा सर्वत्र अतिशय जास्त प्रभाव असतो. त्यामुळे आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी काही अशा वस्तूंची खरेदी करायची आहे की जेणेकरून माता लक्ष्मीचा भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळेल आणि मग आपल्या आयुष्यामध्ये सगळं काही चांगलं आणि मंगलमय होईल. बघा, बरेचसे लोक लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नवीन वाहन जे आहे, गाडी वगैरे ते खरेदी करतात किंवा घर वगैरे ते बुक करत असतात. कारण लक्ष्मीपूजन हा दिवस अशा कामांसाठी अतिशय शुभ मानला जातो. एखाद्या नवीन कामाची सुरुवात करायची असेल तर तुम्ही लक्ष्मीपूजनाच्या दिवसापासून करू शकतात. या दिवशी जर आपण कुठलं नवीन काम सुरू केलं, म्हणजे समजा काही बिझनेस असेल, शॉप असेल, छोटं मोठं काहीही असेल, तर त्या कामाची सुरुवात जर तुम्ही लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केली तर त्या कामामध्ये यश हे मिळतंच. तर त्यामुळे अगदी मनापासून फक्त आपल्या मनातला भाव हा चांगला असणं हे खूप महत्त्वाचं आहे. उगाचच कोणीतरी काहीतरी सांगितलं म्हणून करण्याला काही अर्थ नाही आहे. त्यानंतर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी बरेच लोक सोन्या चांदीची खरेदी करत असतात. पण आपल्याला आता माहिती आहे की सोनं जे आहे ते बऱ्यापैकी खूप महाग झालेलं आहे. सगळ्यांनाच ते घेणं शक्य नाही आहे. तर त्यामुळे या अशा मोठ्या गोष्टींसोबतच काही अशा अगदी छोट्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, ज्याची खरेदी आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी करायची आहे. सोने तर बरेच जण घेतात, ज्यांना शक्य आहे ते घेतात. तर त्यामुळे तुम्हाला शक्य असेल, अगदी तुम्ही अर्धा ग्रॅम 1 ग्रॅम सोनं तुम्हाला शक्य असेल तर ते घेतलं तरी चांगली गोष्ट आहे. कारण बघा, सोनं जे आहे ती अशी गोष्ट आहे की कधी पण आपल्याला काही इमर्जन्सी जरी आली तरी पण आपण ते मोडून पटकन, समजा घरामध्ये काही दवाखाना आला वगैरे, पैशाची काही त्यावेळेस प्रॉब्लेम असतील तर अशा वेळेस आपण आपलं सोनं जे आहे ते मोडू शकतो. कारण कोणाकडे आपण मदतीला गेलो आणि ते आपल्याला मदत करतीलच असं नाही आहे. तर त्यामुळे तुम्हाला जमेल तेवढं अर्धा ग्रॅम 1 ग्रॅम तुम्ही सोनं घेतलं तर अतिशय शुभ आहे. आणि शक्यतो असं म्हटलं जातं की लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण जी काही खरेदी करतो तर ते मोडायची वेळ आपल्यावर कधीच येत नाही, उलट त्याच्यामध्ये भर पडते, तर त्याच्या संचयामध्ये वाढ होते. तर त्यामुळे म्हणून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सोनं जे आहे ते खरेदी केलं जातं. किंवा बघा, घरी तुम्हाला एखाद्या काही नवीन वस्तू घ्यायच्या असतील, इलेक्ट्रॉनिक काही वस्तू घ्यायच्या असतील, तर त्यासाठी सुद्धा हा दिवस जो आहे तो अतिशय शुभ आहे. तर त्यामुळे तुम्ही या दिवशी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी काही इलेक्ट्रॉनिक वस्तू म्हणजे फ्रीज, वॉशिंग मशीन वगैरे या ज्या वस्तू आहे ह्या तुम्ही घेऊ शकता. यासोबतच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्ही वही आणि पुस्तकांची खरेदी नक्की करा. या दिवशी वहीची सुद्धा पूजा केली जाते. तर त्यामुळे ही सुद्धा गोष्ट लक्षात ठेवा. यानंतर आपण धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला झाडू खरेदी करायचा असतो आणि तो तुम्ही लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजू शकतात. समजा धनत्रयोदशीच्या दिवशी तुमच्याकडून घेतला गेला नाही तर तुम्ही लक्ष्मीपूजनाच्या दिवशी खरेदी करा. कारण झाडूसुद्धा, यामध्ये सुद्धा माता लक्ष्मीचा वास असतो आणि झाडूला आपण खूप महत्त्व देत असतो. तर त्यामुळे जर धनत्रयोदशीच्या दिवशी जमलाच नक्की घ्या, नाही जमला तर तुम्ही लक्ष्मीपूजनाच्या दिवशी त्याची खरेदी करू शकता. तसंच नवीन घर घेण्यासाठी आणि गृहप्रवेश करण्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो. तर त्यामुळे तुम्ही या दिवशी घराचं बुकिंग करू शकतात. नवीन गाडी जी आहे ती तुम्ही घेऊ शकतात. घरात राहण्यासाठी तुम्ही लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जाऊ शकतात. यानंतर नवीन कपडे आपण या दिवशी खरेदी करू शकतो. तर याला काही हरकत नाही. फक्त लक्षात ठेवा, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्ही घरामधलं वातावरण आनंदाचं ठेवा. कटकटी भांडणं घरामध्ये होणार नाही याची काळजी घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कोणालाही पैसे वगैरे उधार देणं, त्यानंतर पैशांची काही व्यवहार करणं, म्हणजे तुम्ही काही खरेदी करू शकतात पण उधार वगैरे देणं अशा गोष्टी करू नका. कारण काय आहे, आपली लक्ष्मी असते तर त्या दिवशी आपल्याला लक्ष्मीचं पूजन करायचं असतं आणि अशा दिवशी आपण आपली लक्ष्मी कोणाला तरी उधार देतो, हे खूप चुकीचं आहे. तर त्यामुळे नक्की लक्षात ठेवा. यासोबतच या दिवशी धने आणि माता लक्ष्मीला प्रिय अशा गोष्टी कोणाला देऊ नका, कोणाला उधार म्हणून देऊ नका. कोणी तुमच्याकडे धने वगैरे मागितले, कारण या दिवशी धने आणि कुळाची सुद्धा पूजा करतात. तर त्यामुळे धने आणि माता लक्ष्मीला इतर काही प्रिय अशा वस्तू ज्या आहे त्या कोणाला उसना उधार देऊ नका. या दिवशी फक्त आपल्याला माता लक्ष्मीला प्रिय आणि प्रसन्न ठेवणाऱ्या गोष्टी घरामध्ये करायच्या आहे की जेणेकरून माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईल आणि तिचा भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळेल. तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.